धनंजय मुंडे पालकमंत्री न्यायमंत्री मग ते धनंजय मुंडे त्यांच्या परिवाराला भेटायला पण आला नाही, संवाद साधायला पण नुसतं बघायला सकाळ नुसतं मीडियामधनं विचारतो, त्यांची मुलाखत घेतली नाही, त्या फॅमिलीची त्या कुटुंबावर काय गुजरत असेल, काय अडचण चाललं असेल स्वतः मी डोळ्यानं रडलो. आणि त्यावेळेस आमचे मीडिया बांधव पत्रकार बांधव सगळी होती आणि त्यावेळेस बाईट घेत होती आणि त्याच्यावर प्रत्येकजण आपलं आपलं व्यक्तित्वमत्व विचारमत्व ती मांडत होते आणि तिथं प्रत्येक वेगळं भाषण करत होते. पण तिथं मी भाषण केलं असतं तर धिंगाणा झाला असता महाराष्ट्रात, पण मी भाषण केलं नाही. मी विचार केला आला एवढा भ्रष्टाचार चालला, एवढा अत्याचार चालला आहे, पण जनतांना आपण मोठीपणा दावत नाही, गोरगरिबांसाठी लढणार. महाराष्ट्रात आज संतोष देशमुखाची जी हत्या झाली तिथं पण लढणार मी, तिथं पण सरकारला टार्गेट करणार, घाबरणार. देवेंद्र फडणवीस काय करायला लागला महाराष्ट्रातल्या राज्यात, मी पुन्हा येईन. आता देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री झाला, तुम्ही पुन्हा येऊन आता एवढे गुंडगिरी, एवढी भाईगिरी, एवढी हुकुमशाही, वाल्मिक करार, खुल्याम हत्या करतोय, खंडने करतोय, गोरगरिबांना मारतोय, जनता मरते ते, ही मरते ते. आज ह्या मुद्द्याला 1-1.5 महिना झालं तुमचं सरकार काय करते? देवेंद्र फडणवीस का फाशीची शिक्षा होत नाही लवकर? त्यांना कठोर फाशीची शिक्षा अहो त्या पोरीच्या डोळ्यातनं पाणी आलं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार मुख्यमंत्री मीडियाला म्हणतो हो साईडला बघू, परत अजून राजीनामा घेतलाच नाही. अजित पवार साहेबांना पण कळायला पाहिजे निश्चितपणे. आणि ह्याचा मास्टरमॅन वाल्मिक कराड आहे म्हणते ते, आणि त्यांचं खास जवळचं निकट मानणारं वाल्मिक कराड. हे काय वाल्मिक कराड, हे काय म्हणजे काय नेता आहे का, कुठला मंत्री आहे का? एवढं त्याला प्रोटेक्शन, एवढं संरक्षण म्हणजे पोलीस नेताना पण ही सगळ्या जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रातले बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.